माझ्या भावाने आता माझ्यावर केस केली की हा तृतीयपंथी आहे म्हणून याला प्रॉपर्टी दिली नाही पाहिजे. मी सर्वसामान्य घरातून आलेला मुलगा आहे. माझ्या आई वडिलांनी मला नाही स्वीकारलं. अरे म्हणजे खरं मी कधी मला स्वप्नात वाटलं नव्हतं की आपल्यावरती असं बायोपिक येईल. ताली ही एक वेबसिरीज मागच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली आणि त्याची चर्चा सुरू आहे. त्याचं कारण असं आहे की या वेबसिरीजमध्ये हाताळला गेलेला एक विषय जो फार नेहमी हाताळला जात नाही. तृतीयपंथीयांच्या जगण्याच्या व्यथा, त्यांच्या कथा या ताली वेबसिरीजमधून सांगितलेल्या सुष्मिता सेननं अत्यंत प्रभावीपणे या पात्रातून हे सगळं मांडलेलं आहे. मात्र ही वेबसिरीज ज्या पात्रावर आधारित आहे त्या म्हणजे श्री गौरी सावंत या आज आपल्यासोबत आहे आणि याच सगळ्या विषयांवरती आणखी काही इतर प्रश्नांवरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. श्री गौरीजी, स्वागत आहे आपल्या एबीपी माझामध्ये. काय होता सगळा तो प्रवास चित्रपट येण्यापर्यंतचा? कारण तुमच्या यापूर्वीच्या प्रवासाबद्दल तालीमधूनच लोकांना माहिती झालेलं आहे. तुम्ही तृतीयपंथीयांसाठी जो संघर्ष केला किंवा तुमचा वैयक्तिक जो सगळा संघर्ष होता, चित्रपट जेव्हा आला तेव्हा काय वाटलं? हा संघर्ष आता तुम्हाला लोकांना सांगता येणार आहे तालीच्या माध्यमातून. अरे म्हणजे खरं मी कधी मला स्वप्नात वाटलं नव्हतं की आपल्यावरती असं बायोपिक येईल है ना. आणि मी तिला शेवटपर्यंत विचारते कोणसे थिएटर में लगेगा. त्यामुळे नाही अक्का अभी ना वेब सिरीज होता है, अभी कोरोना के बाद से सब मोबाईल में देखना. मग मी ते जिओ सिनेमा डाउनलोड केलं आणि मग त्याच्यात बघितलं. तरी पण मनामध्ये काय होतं की आपण पिक्चरमध्ये थिएटरवरती जाऊन बघावं हे होतं. म्हणजे मी ती आहे हे लक्षात ठेवतो. आणि पिक्चर म्हणजे आता माझ्यावरती आलं तर ही जबाबदारी वाढलेली आहे. पण मी तुला सांगते की 2014 मध्ये मी सुप्रीम कोर्टात गेले, माझ्या हक्कासाठी गेले. माझा समाज म्हणण्यापेक्षा आधी आपण म्हणतो ना की मला माझे फंडामेंटल राईट्ससाठी मी कोर्टात गेले आणि ऑटोमॅटिक माझ्यावर माझा समाजही आला. पण तू जर बघितलं आज 11 वर्ष उलटून गेले, काही फरक पडलेला नाहीये. त्यामुळे जैसे थे वैसे ही आहे. म्हणजे आता नुकतीच पोलीस भरतीसाठी आम्ही 70 तृतीयपंथीयांना उभं केलं. तू विचार कर, लोक सांगतात आप लोग सिग्नल पे दिखते, तो मतलब मैं सिग्नल पे ही रहना चाहती हूँ पर खाकी वर्दी में देखना चाहती हूँ, है ना. मला सिग्नल सोडायचं नाहीये. बरोबर. फक्त आता इकडे टाळ्या न वाजवता इकडे तुमचं लायसन्स चेक करायचं किंवा तुमचे फोटो काढायचे गाडीचे, पोलीस मामा करतात ना ते करायचे. पण त्यालाही तुम्ही तयार नाही आहात. म्हणजे हाताला काम पाहिजे एका अर्थाने असं म्हणता येईल. कामच पाहिजे. कारण की ती कसं माहितीये का, तुमची मक्तेदारी गेली पाहिजे. आपल्या पितृसत्तेमध्ये जर आपण विचार केला ना, काय द्यायला तयार नाहीये. मी काय परप्रांतीय आहे का? 2014 नंतर मला भारताचं स्वतंत्र नागरिक म्हणून माझी लैंगिकतेची ओळख मिळालेली आहे. 2017 नंतर 2014 ला पेटिशन झालं आणि त्याच्यानंतर आता आम्हाला ओळख मिळाली. 11 वर्ष झालेली आहेत आणि मतदानाचा अधिकार तर आम्हाला मिळालाय. कळतंय? ऍज अ तृतीयपंथी एवढ्या वर्ष म्हणजे स्वतंत्र भारताचं आता तुझं जे वय असेल, पण त्या वयाला मी ते एवढं धरत नाही की मी तुला भारताला जेवढं स्वातंत्र्य मिळालं ते तुझं वय आहे आणि मी 10 वर्षाची, कारण की मला आत्ता अधिकार मिळाले. फार उशिरा ते सगळं. पण मला ते कोपअप करत तुमच्यापर्यंत यायचंय. तर मला असं म्हणायचं की अन्न वस्त्र निवाराच्या पलीकडे जाऊन मेनस्ट्रीम मध्ये जर यायचं असेल तर अजून मी किती वर्ष भीक मागू किंवा किती वर्ष मी सेक्स वर्क मध्ये जाऊ. यालाच रिलेटेड माझा प्रश्न असेल हा पुढचा. सध्या आरक्षणाची फार चर्चा आहे. पण कुठेतरी विचार केला तर तृतीयपंथी हा घटक एक समाजात मला वाटतं की सगळ्यात मागासलेला घटक असावा. कारण आजपर्यंत त्यांना एवढा उशीर लागला, तुम्ही सांगितलंय, या सगळ्या गोष्टी मिळायला. तृतीयपंथीयांसाठी सरकारने काय करावं, त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी आणखी काय पावलं उचलावी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलं होतं त्याच्यामध्ये कुठलाही घटक असा मागासलेला राहू नये, वंचित राहू नये. आपण त्याला वंचित म्हणतो. आणि मेनस्ट्रीम मध्ये आला की त्याला आरक्षण दिलं पाहिजे तर तो कोपअप करेल. हे सगळं आपल्याला माहिती, आपल्या पचनी पडलेलं आहे. आपण शाळेमध्ये बघितलं की एखाद्याला एवढे टक्के मिळाले तर तो त्या शाळेमध्ये घेतो. आता तू सांग मला, मगाशी जसं मी म्हणाले की 70 ट्रान्सजेंडर्सना आम्ही तयार केलं पोलीस भरतीसाठी. चेंडू फेक झाली, लेखी परीक्षा झाल्या, ते पास झाले. आणि आता सरकार आम्हाला सांगतंय की आम्ही आरक्षण असल्यामुळे 50% ऑलरेडी आरक्षण झालेलं आम्ही देऊ शकत नाही. काल झारखंडमध्ये तृतीयपंथींना ओबीसी आरक्षणामध्ये दिलेलं आहे. कालच. महाराष्ट्रातला पहिला मी तृतीयपंथी जी सुप्रीम कोर्टात गेली. महाराष्ट्राच्या सोडून बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये तृतीयपंथी कल्याणकारी बोर्ड झालेले आहे, त्यांचं सक्षमीकरण झालेलं आहे. महाराष्ट्र एवढा पुरोगामी असून सुद्धा का, म्हणजे का तुम्ही आम्हाला देत नाही? म्हणजे एवढी, म्हणजे आपण जे म्हणतो ना की तुम्ही जे धरून ठेवलंय ते कधी सोडणार? ज्ञानामृत देणं खूप सोपं आहे की आप लोग भीक क्यों मागते, हे करा. अरे साधी सोपी गोष्ट आहे. आम्हाला आमचे अधिकार द्या, आम्ही आमचं करून दाखवू. बरोबर. जर बाकीच्या राज्यामध्ये जर ओबीसी कॅटेगरीमध्ये आम्हाला देत असेल तर मग इकडे तुम्हाला द्यायला काय त्रास आहे? बरोबर. आता आम्ही उपोषणाला बसतो तर आम्हाला संत्र्याचा ज्यूस घेऊन कोणी येणार नाही दादा. बरोबर आहे ना. माझ्या तृतीयपंथीयांनी एवढं
उपोषणं केली, मार खाल्ला, सगळं खाल्लं. कोणी 2 दिवसात बघितलं चिंगम चावल्यासारखं, नंतर ते फेकून दिलं. पुण्यातलं प्रकरण किंवा ते मंत्रालयाच्या बाहेर. पण अजून किती वर्ष अजून आम्हाला तुम्ही वाटला पाहायला लावणार? फक्त मतदानाचा अधिकार देऊन बाकीचे आमचे अधिकार तसेच आहेत ना. नोकरी आहे, मला प्रॉपर्टी राईट्स पाहिजे. तू एक विचार कर की माझ्या वडिलांची जी जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही 3 भावंड आहोत. एक मोठा बहीण आहे, नंतर एक भाऊ आहे, नंतर मी आहे. माझ्या भावाने आता माझ्यावर केस केली की हा तृतीयपंथी आहे म्हणून याला प्रॉपर्टी दिली नाही पाहिजे. आणि माझ्या बहिणीवरती केस केली की आमचा भाऊ लहानपणी पळून गेलेला आहे गणेश सुरेश सावंत, आता हिने या तृतीयपंथीला आणलं, आता ह्याला देऊ नका. म्हणजे तू विचार कर, माझ्यासारखी व्यक्ती जिला जगभरात लोक ओळखतात, मला हा त्रास आहे, तर माझ्या सिग्नलवरच्या चंपाहंपाचं काय होत असेल सांग. म्हणजे माणूस म्हणून सुद्धा आम्हाला तुम्ही कुठेच घ्यायला तयार नाही आहात. हे चुकीचं आहे. चित्रपट किंवा ही वेबसिरीज आल्यानंतर काही बदल झालाय श्रीगौरीकडे लोकांचा? नाही, म्हणजे मी ज्या भागात राहते हात पुढे केलाय. नाही, मदतसाठी नव्हतं, पण मला वाटतं की वेब सिरीज म्हटलं की पहिले लोकांना वाटतं की ते फॅमिली बरोबर बघू शकत नाही. बरोबर. पण ही थाली अशी आहे की लोकांनी आपल्या मुलांबरोबर बघितलंय. आज 4था आठवडा आहे आणि ती टॉपवरती आहे. हे त्याचं क्रेडिट आहे. सुष्मिता सेननी प्रचंड छान ताकदीने काम केलेलं आहे. म्हणजे मला आधी वाटतं की ते म्हणजे तृतीयपंथीची भूमिका करायला एखाद्या आउटडेटेड हिरोला घेतील, तसं उंच पुरा असेल, असा भयानक दिसणारा, असा एकदम असं डोले शोलेवाली गौरी सावंत दाखवतील ते असं. पण सुष्मिता सेननी जे काम केलं ते कमाल आहे. कौतुक होतं, कौतुक होतं. आणि हे मेन स्ट्रीम पर्यंत जातं. म्हणजे लोकांना कळतं की बाबा हे, नाही तर लोकांना असा प्रश्न आहे की माझा आई वडील कोण आहे? मला जन्म माझ्या गुरुंनी नाही दिलाय. मी सर्वसामान्य घरातून आलेला मुलगा आहे. बायोलॉजिकल आय वॉज बॉर्न ॲज अ मेल. आणि मी माझ्या आई वडिलांनी मला नाही स्वीकारलं किंवा त्या भीतीपोटी त्यांनी नाही केलं म्हणून मी घर सोडून पळून आलेली आहे. म्हणजे तृतीयपंथी कुठून येतात हे ऍटलिस्ट आता तालीच्यामुळे लोकांना कळतंय आणि ते महत्वाचं आहे. एक आज जर पाहिलं आपण तर मला सगळ्यात जास्त मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासचा हा सगळा एक इश्यू वाटतो की अजूनही जे आपण स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडे ज्यांचं अस्तित्व आहे त्यांना स्वीकारणं अजूनही फार कठीण आहे. ते सगळे जे मंडळी आहेत आजही त्यात तशीच कुचंबना होतीये, तसंच दबत दबत ते त्यांचं आयुष्य जगतायत. याला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टींची? काही करायची गरज नाही. मग कसं माहितीये का सोन्या, तुम्हाला काही करायची गरज नाही. छोटासा गेम खेळूया. मी तिकडे बसते, तू इकडे बसते. मी तुला पुरुष म्हणून प्रश्न विचारते, तुम्ही पुरुष म्हणून किती वर्ष मक्तेदारी करणार आमच्यावर? सांग, दे उत्तर. नाही उत्तर. मग हेच गणित तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला काही करायची गरज नाहीये. आम्हाला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत, ऍज अ ट्रान्सजेंडर रेकग्नाइज केलेला आहे, आम्हाला आमचे अधिकार द्या आणि आमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल तर आम्ही प्रूव्ह करून टाकू. मी उत्तम शिक्षिका होऊ शकते, डॉक्टर होऊ शकते. कुठलं क्षेत्र असं नाही जिथे मी नाही जाऊ शकत सांगा. पण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आत्ता 50% आरक्षण महिलांसाठी आहे. मला 10-25च्या खेळामध्ये नाही यायचंय. मी जेंडर इक्वॅलिटीविषयी बोलत असते नेहमी. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांना समान दिलं पाहिजे. माझ्याकडे जर ऑपॉर्च्युनिटी असेल तर मला ते देणं आहे, तुम्ही ते धरलं नाही पाहिजे. अधिकचं काही नको, समान संधी हवी. समान संधी सगळ्यांना. जर तुला ते तू डिझर्व, सो इवन आय दॅट डिझर्व. मैं अलग दुनिया या अलग चांद नहीं मांग रही है. जिसपे तेरा जमीन पे हक्क उतना ही मेरा जमीन पे. आणि का? कारण की मतदानाचा हक्क तुला सुद्धा तेवढाच आहे, तेवढाच मला आहे. मला काय अर्ध मत द्यायचा अधिकार दिलाय का? किंवा मी जोड्या म्हणून 4 मतं एक्स्ट्रा मला द्यायचा अधिकार आहे का? नाही. मग बस प्रश्न मिटला. व्हॉट यू डिझर्व दॅट सेम आय डिझर्व. तर एकूणच हा सगळा श्री गौरी यांचा संदेश आपल्या सगळ्यांना होता. आतापर्यंत जर आपण पाहिलं त्यांच्या या वेबसिरीजची चर्चा होती, मात्र त्यांनी या वेबसिरीजच्या पलीकडे जाऊन काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिलेली आहे. एक असाच एक विषय होता ज्यावेळेला एका तृतीयपंथीयाने मला एक उत्तर दिलं होतं, त्यावेळेला मी असाच चूप झालो होतो. त्यावेळेला माझा प्रश्न होता की तुम्ही हे सगळं ट्रेनमध्ये असेल टाळ्या वाजवून मागणं कधी बंद कराल, सिग्नलवर उभं राहून मागणं कधी बंद कराल. त्यावेळेला त्यांनी मला एक खूप छान उत्तर दिलेलं, ज्या वेळेला तुम्ही आमच्या या हाताला काम द्याल त्यावेळेला आमचं हे सगळं बंद होईल. आणि असाच काहीसा सूर श्री गौरी यांचा सुद्धा होता. त्यांनी यात सगळ्या भावना आपल्या या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुर्तास इथेच थांबूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.